प्रभू श्रीराम यांना कोण नाही ओळखत. हिंदू धर्माचे सर्वात मोठे राजा यांनी जवळजवळ 10,000 वर्षे राज्य केली. त्यांनी आपल्याला खरा आणि खोट्याचा मार्ग दाखवला आणि आपल्याला धर्म शिकवला. परंतु खूप कमी लोक आहेत ज्यांना माहिती आहे की प्रभू श्रीरामांचा मृत्यू कसा झाला. सर्वात पहिल्यांदा मला तुम्हाला हे सांगावंसं वाटते की प्रभू श्रीराम हे भगवान विष्णूचे अवतार आहेत आणि भगवान विष्णूच्या अवताराचा कधीही मृत्यू होत नाही. ते तर ह्या मृत्यू लोकाला त्यागून त्यांच्या लोकांमध्ये जातात. अर्थात भगवान कोणत्या तरी विशेष कार्यासाठी धर्तीवर अवतरित होतात आणि त्यांचे कार्य झाल्यानंतर ते देवधामामध्ये वापस जातात. म्हणजेच भगवान त्यांचे कार्य पूर्ण करण्यासाठी मनुष्य रूपात जन्म घेतात आणि त्यांचे कार्य पूर्ण झाले की ते मनुष्य देह सोडून त्यांच्या देवलोकामध्ये वापस जातात. ते अमर आहेत, त्यांचा कधीही मृत्यू होत नाही. मृत्यू होतो तो त्यांनी धारण केलेल्या मनुष्य देहाचा. ह्या संसारामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये हा प्रश्न येतो की काय कारण असेल जे प्रभू श्रीरामांना आपला परिवार आणि आपल्या भक्तांना सोडून विष्णुलोकी जावं लागलं. असं काय कारण असेल की त्यांचा मृत्यू झाला. पद्मपुराणानुसार एक वृद्ध संत श्रीरामांच्या दरबारी पोचले आणि श्रीरामांना एकांतात बोलण्याची परवानगी मागितली आणि प्रभू श्रीरामांनी त्या संताचे निवेदन स्वीकारले आणि त्या संताला आपल्या कक्षेमध्ये घेऊन गेले. आणि त्या संतांची एक अट होती, आपल्या दोघांच्या चर्चेमध्ये कोणी बाधा केली तर त्याला तुरंत मृत्यूदंड दिला जाईल. संतांची ही अट ऐकून भगवान श्रीरामांनी आपल्या बारक्या भावाला म्हणजेच लक्ष्मणाला कक्षाच्या बाहेर दरवाजावर उभा केले आणि लक्ष्मणाला सांगितले की त्यांची आणि माझी चर्चा जर कोणी भंग केली तर त्याला मी तुरंत मृत्यूदंडाची शिक्षा देईल. त्यासाठी माझा आणि संतांचा वार्तालाप चालू असताना कक्षेमध्ये कोणालाही प्रवेश देऊ नको. लक्ष्मणाने आपल्या मोठ्या भावाच्या आज्ञेचे पालन करून संतांना आणि प्रभू श्रीरामांना त्यांच्या कक्षामध्ये एकांतात सोडले आणि स्वतः खोली बाहेर पहारा देत उभे राहिले. त्यावेळेला भगवान श्रीरामांना भेटण्यासाठी जे संत आले होते ते दुसरे तिसरे कोणी नसून विष्णू लोकावरून आलेले स्वयं कालदेव होते, ज्यांना पृथ्वीवर भगवान श्रीरामांना हे सांगण्यासाठी पाठवलं होतं की त्यांच्या जीवनाचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. त्यासाठी त्यांना आता विष्णुलोकी माघारी जावं लागेल. तेव्हाच ते वृद्ध संत म्हणजेच कालदेव आपल्या मूळ रूपामध्ये प्रकट होतात. त्यांची चर्चा चालूच असते. तेवढ्यातच प्रभूंना भेटण्यासाठी ऋषी दुर्वासा त्यांच्या कक्षेबाहेर आले होते. त्याच वेळेला ऋषी दुर्वासांनी लक्ष्मणाला प्रभू श्रीरामांना भेटण्यासाठी त्या कक्षेमध्ये जाण्याची परवानगी मागितली. परंतु लक्ष्मणाने आपले ज्येष्ठ भ्राता प्रभू श्रीरामांच्या आज्ञेचे पालन करत ऋषी दुर्वासा यांना त्या कक्षेमध्ये जाण्यास नकार दिला. मी तुम्हाला सांगू इच्छितो की ऋषी दुर्वासा हे कायम त्यांच्या क्रोधित स्वभावावरून ओळखले जात होते. ऋषी दुर्वासांच्या क्रोधाचा कहर हा स्वयं प्रभू श्रीरामांना देखील चांगलाच माहित होता. लक्ष्मणाने पुन्हा पुन्हा सांगूनही ऋषी दुर्वासा हे आपल्या इच्छेवरून मागे हटले नाही आणि शेवटी ऋषी दुर्वासा लक्ष्मणाला म्हणाले की तू जर मला आत कक्षेमध्ये नाही जाऊ दिलं तर मी प्रभू श्रीरामांसोबत तुमच्या पूर्ण वंशाला आणि अयोध्या नगरीला श्राप देईल. ऋषी दुर्वासांचा हा असा श्राप ऐकून लक्ष्मण खूपच नाराज झाले. लक्ष्मणाला दोन प्रश्न पडले, आपल्या प्रभू श्रीरामांनी दिलेल्या आज्ञेचे पालन करू की ऋषी दुर्वासांनी दिलेल्या श्रापापासून आपल्या अयोध्या नगरी आणि वंशाला आणि प्रभू श्रीरामांना वाचवू. ऋषी दुर्वासांचे आपल्या मोठ्या भावाला श्राप देण्याचे वाक्य ऐकून लक्ष्मणजींनी एक कठीण निर्णय घेण्याचा प्रण केला. लक्ष्मण हे ऋषी दुर्वासांना त्या दोघांच्या वार्तालापामध्ये आत पाठवू शकत नव्हते, कारण त्यांना माहिती होतं की भगवान श्रीरामांकडून ऋषी दुर्वासांना मृत्यूदंड हे निश्चित होतं. लक्ष्मणाला हे कधीही वाटत नव्हतं की आपल्या श्रीरामांना आणि आपल्या सूर्यवंशाला ऋषी हत्येचं पाप लागावं. त्यासाठी त्यांनी स्वतःला बलिदान करण्याचा निर्णय घेतला. लक्ष्मणाला चांगलंच माहिती होतं की ऋषी दुर्वासांना आत कक्षेमध्ये दोघांच्या चर्चेमध्ये पाठवलं तर ते संत प्रभू श्रीरामांना श्राप देतील आणि ते स्वतः आत गेले तर लक्ष्मणांना मृत्यूदंड मिळेल. या सर्व गोष्टींचा विचार करून लक्ष्मणाने त्यांच्यासाठी मृत्यूदंड स्वीकारलं. लक्ष्मण खोलीमध्ये गेले. आपल्या आज्ञाधारी भावाला चर्चेमध्ये बाधा करताना पाहून प्रभू श्रीराम धर्मसंकटात पडले. आता भगवान राम एका बाजूला आपल्या निर्णयाशी मजबूत होते आणि दुसऱ्या बाजूला आपल्या छोट्या भावाच्या प्रेमामध्ये निसहाय होते. त्याच वेळेस भगवान श्रीरामांनी आपल्या प्राणापेक्षा प्रिय भावाला मृत्यूदंड द्यायच्या जागेला राज्यातून बाहेर निघून जाण्याचा आदेश दिला. त्या युगात राज्यातून काढून टाकणे हे मृत्यूदंड समान मानले जात होते. परंतु लक्ष्मण हे आपल्या प्रिय भ्राता श्रीरामांशिवाय एक क्षणही राहत नव्हते. त्यामुळे ते प्रभू श्रीरामांना म्हणाले की मी तुमच्याशिवाय एक क्षणही राहू शकत नाही. मला राज्यातून काढण्यापेक्षा मला मृत्यूदंडाची शिक्षा द्या, कारण तुमच्याशिवाय माझे जीवन हे मृत्यू समान आहे. त्यानंतर भगवान श्रीरामांनी इच्छा नसतानाही आपल्या छोट्या भावाचं ऐकलं आणि त्यांना जलसमाधी घेण्याची अनुमती दिली. लक्ष्मण आपले प्रभू श्रीराम आणि आपल्या सगळ्यांची आज्ञा घेऊन शरयू नदीच्या जवळ गेले आणि शरयू नदीच्या वाहणाऱ्या पाण्यात मध्यभागी गेले, अर्थात त्यांनी जलसमाधी घेतली. या पद्धतीने लक्ष्मणाच्या जीवनाचा अंत झाला आणि त्यांनी मानव शरीर त्यागून आपल्या पृथ्वी लोकावरून त्यांच्या लोकांमध्ये वापस गेले. आपले प्रिय भाऊ लक्ष्मणाच्या जाण्यानंतर श्रीराम खूपच उदास होते. एका बाजूला ते पृथ्वीवर ज्या उद्देशाकरता आले होते ते आता पूर्ण झाले होते आणि दुसऱ्या बाजूला रामाशिवाय लक्ष्मण नाही आणि लक्ष्मणाशिवाय श्रीरामांनी जगणं
हे श्रीरामांना काय उचित वाटलं नाही। या सर्व गोष्टीचा विचार करून प्रभू श्रीरामांनी या पृथ्वी लोकावरून जाण्याचा निर्णय घेतला। तेव्हा प्रभू श्रीरामांनी आपले सर्व राजपाट आणि पद आपल्या भावाच्या मुलांना आणि आपल्या मुलांना सोपवले आणि भगवान श्रीराम स्वयं साधू रूपामध्ये शरयू नदीच्या दिशेने चालायला लागले। शरयू नदीच्या तटावर जाऊन प्रभू श्रीरामांनी आपले सर्व गुरुजन आणि आपले सगळे संबंधीची विदा घेतली। भगवान श्रीराम हे शरयू नदीच्या मधोमध गेले आणि तिथून ते अचानक अंतर्ध्यान झाले आणि काही वेळाने नदीच्या मधोमध भगवान श्रीहरी विष्णू प्रकट झाले आणि त्यांनी आपल्या सर्व भक्तांना दर्शन दिले। ह्याच पद्धतीने प्रभू श्रीरामांनी आपला मानव देह त्यागून आपले वास्तविक रूप भगवान श्रीहरी विष्णूचे रूप धारण केले। तर हा होता पद्मपुराणाचा हा किस्सा, ज्यामध्ये आपल्याला सांगितलं आहे की कसं प्रभू श्रीरामांनी अधर्मयांचा नाश करून आपल्या सर्व कार्यांना पूर्ण केलं आणि मृत्यू लोकाला सोडून आपल्या धाममध्ये वापस गेले आणि हजारो शतकापर्यंत प्रभू श्रीरामांचं नाव हे अमर राहिलं। तर मित्रांनो, आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये एकदा जय श्रीराम नक्की लिहा आणि जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांना किंवा नातेवाईकांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा। जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि भेटू आपण पुढच्या अशाच नवीन रहस्यमयी व्हिडिओमध्ये। धन्यवाद।